आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सामनाच्या रोखोकमध्ये निकालाबद्दलचं सर्वेक्षण, मतदानाची टक्केवारी प्रत्यक्षामध्ये घटली पण मतदान वाढल्याचे आकडे फुगवून सांगितल्याचा दावा। खासगी संस्थेचं सर्वेक्षण, मतदानाची टक्केवारी साधारणतः 60% आसपास, सर्वेक्षणातून दावा। चोरांचं राज्य आपल्याला उद्ध्वस्त करावं लागेल, मुंबई ओरबाडून नेली जात असताना आपण बघत बसणार का, उद्धव ठाकरेंचा सवाल। चोरांचं आणि दरोडेखोरांचं राज्य आहे, हे राज्य आता आपल्याला उलथून टाकावं लागेल। हक्काची मुंबई आपल्या डोळ्यात देखत ओरबाडून नेली जाते आणि अशा वेळेला आपण शंड म्हणून बघत बसणार का। पक्ष काढण्यासाठी काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते, ती त्या पक्षामध्ये नाही। मनसे कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला। अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवर निवडणुका, नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान। त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान। अबू आझमी कधी भाजपची बी टीम म्हणून काम करतात, आम्ही हिंदू मुस्लिम सगळ्यांना सोबत घेऊन चाललो आहोत, आम्ही जनतेच्या आवाजासाठी लढतोय, आदित्य ठाकरेंची अबू आझमींवर टीका। समाजवादी पक्ष अखिलेश यादवजी जे चालवतात ते यूपी मध्ये एक वेगळेपणे चालवतात, इंडिया आघाडीचं तिथे खूप छान नेतृत्व करत आहेत। इकडचं जो त्यांचं जे काही आहेत ती भाजपची बी टीम म्हणून काम करतात, मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता, शरद पवारांचं विधान, तर मला संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार, ममता बॅनर्जींचं एका मुलाखतीमध्ये वक्तव्य। काँग्रेसच्या नेतृत्वावर शरद पवारांकडूनच शंका उपस्थित, पवारांच्या ममता बॅनर्जींच्या विधानानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उद्याच्या बेळगावमधील महाधिवेशनाला कर्नाटक पोलिसांनी नाकारली परवानगी, समिती अधिवेशन घेण्यावर ठाम, वॅक्सिन डेपो मैदानावर बंदोबस्तामध्ये वाढ, उद्या बेळगावमध्ये संचारबंदीचे आदेश। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार, सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार।